हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे तो डायरेक्ट रात्रीपासून सुरू झालेला आहे. रात्रीची जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर मी किचन व्यवस्थित आवरून घेतलं, भांडी वगैरे आवरली आणि कपडे काय काय होते जे धुवायला टाकायचे होते ते धुले आणि कपाट आवरायला घेतलेलं, कारण कपाटातले खूप कपडे बाहेर पडलेले होते. सो गाईज, रात्री ना कामं आवरता आवरता खूप म्हणजे खूप लेट झालेला. मला वाटतंय रात्रीचे 3-3:30 वाजत आलेले. त्याच्यापेक्षा पण जास्तच टायमिंग झालेला. तर ते सगळं कामं वगैरे आवरून मला झोपायला वेळ झाला आणि मग सकाळी उठायला पण ऑब्व्हियसली उशीर झाला. तसे संडेला मी उशिराच उठते, परंतु आज थोडं पाहुणे वगैरे येणार होते म्हणून लवकर उठायचा विचार केला. पण शेवटी आता सध्या वाजलेले आहेत सकाळचे 7:30. म्हणजे मी झोपलेली 3:30ला का 4ला आणि 7:30ला उठले. तर आता कामं आवरून घेते, बघू सगळं. जसं की तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितलात, की मी रात्रीची बराच वेळ घरातली सगळी कामं वगैरे आवरत होते. तर कपडे वगैरे धुवून ठेवलेली होती. काही-काही कपडे जे होते ना कपाटातले, ते व्यवस्थित मला सेट करून ठेवायचे होते. तर जास्त गोंधळ नको व्हायला म्हणून मी माझे कपडे सेपरेट ठेवते. अथर्वचे सेपरेट आणि अमायराचे सेपरेट ठेवते. युनिफॉर्म वगैरे सगळे व्यवस्थित ठेवलेले असतात, म्हणजे घाई नको व्हायला सकाळी शाळेत वगैरे जाताना. तसं तर अमायराची लेट असते, पण अथर्वची लवकर असते शाळा आणि टिफिन वगैरे असल्यामुळं आणि अथर्वची शाळा पण लवकर असल्यामुळं खूप सकाळचा गोंधळ होतो. तर इथे ना मी सकाळी उठल्यानंतर सगळं घर वगैरे स्वच्छ आवरून घेतलेलं होतं. पूजा वगैरे करायची होती. माझा उपवास होता आणि पाहुणे येणार होते. त्यांच्यासाठी मटण वगैरे बनवणार होते. माझ्यासाठी वेगळं काहीतरी बनवायचा प्लॅन होता आणि चिकन नेहमी बनवते मी, पण मटण असं खूप कमी वेळा बनवलेलं आहे. जास्त करून मटण कधी बनवलेलंच नव्हतं आणि खूप टेन्शनच होतं कसं होईल, काय होईल? तसं तर मी मटण बनवायच्या आधी YouTubeला 2-3 व्हिडिओ बघितलेले होते. पण कसं असतं, दोघां-तिघांचे व्हिडिओ बघून रेसिपी एकत्र बनवायला गेले की गोंधळ होतो आणि रेसिपी बिघडू शकते. तसं तर माझ्याकडून खूप खूप मोठी चूक झालेली आहे. ती व्हिडिओच्या पुढे-पुढे तुम्हाला समजेलच. तर सगळा माझा मूड ऑफ झालेला. मी एवढं जे सगळं प्लॅन वगैरे केलेलं ना, सगळं ऑफ झालेलं. मी कधी-कधी काय होतं, एखादी चूक माझ्याकडून झाली ना, तर मी खूप दिवस ती गोष्ट मनाला लावून धरते. तर ते तुम्हाला पुढे शेअर करतेच. तर इथे ना मी अळणी बनवायला घेत होते. आता मटणचं अळणी बोलतात की नाही मला खरंच माहिती नाही. पण हे जे अद्रक लसूणची पेस्ट वगैरे लावून ठेवलेलं होतं, परत कांदा परतून घेतला आणि त्याच्यामध्ये मटण टाकून घेतलं. थोडा वेळ तेलामध्ये परतलं आणि जी कढई होती ना त्याच्यामध्येच ते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते कोथिंबीरचं पाणी जे कढईवर गरम करायला ठेवलेलं. थंड पाणी ओतायचं नसतं असं, मटणमध्येच नाही कुठल्या पण रेसिपीमध्ये डायरेक्ट थंड पाणी नाही ओतायचं, म्हणून गरम कढईमध्येच ठेवलेलं असं. आणि ज्यावेळेस कढईतलं पाणी गरम झालं, मी कुकरला झाकण वगैरे लावून ते मटण शिजायला ठेवलं. साईडलाच मी भाताला पाणी ठेवलेलं होतं. ज्यावेळेस पाण्याला एक उकळी आली तर त्यावेळेस मी तांदूळ टाकून घेतले. तांदूळ स्वच्छ धुवून. तांदूळ वगैरे सगळं DMartवरूनच आणलेलं होतं. नॉर्मली मी कधी एवढा विचार करत नाही, पण घरी पाहुणे येणार होते म्हणून खूप जपून काम करत होते. जोपर्यंत तिकडे मटण वगैरे शिजते ना, तोपर्यंत मी लादी वगैरे पुसायला घेतलेली. घर सगळं आवरलेलं होतं माझं, पण लादी पुसायची वगैरे राहिलेली, ते पण आवरून घ्यायचं होतं. आणि तर मम्मी आवडते आहे आणि आम्ही घाण करण्यासाठी तयार झालेलो आहोत. मम्मीचं काम आहे घर स्वच्छ करणे आणि माझं काम आहे घर घाण करणे. आता बघ, जास्त चाळी केलं नसतं तर उघडावाला व्हिडिओ खरंच मी युट्यूबला टाकेन, चालेल. दात काढू नको बस. अगदी तर घाल तोंडात कॅमेरा माझ्या. तर तयारी चालू आहे, सगळं आवरत आले. थोडासा टाइम राहिलाय माझ्याकडे, तर तरी प्रयत्न करते मी वेळेमध्ये बनवायचा. ते पण मे बी 1:30 वाजेपर्यंत वगैरे येतील. तर इथं बघा, मटण बनवायच्या आधीच पूजा करून घेतलेली आहे, कारण माझा रविवारचा उपवास आहे म्हणून. तर माझ्यासाठी पण उपवासासाठी काहीतरी बनवायचंय. आणि हे बघा, हे मी सगळं आवरले होते. मी सगळं घर व्यवस्थित आवरून ठेवले होते, पण ह्या पोरांनी बघा काय केलं. दोघांनी पण आम्हीच तरी आवडले. फक्त बेडशीट टाकले तुम्ही नंतर, ती पण मी सांगितल्यावर आणि हे व्हिडिओ मध्ये पडदे छान दिसतात तसे. थोडंसं खालून कट करावं लागेल आहे ना, असं याच्यावरची काच फुटली. तर बघूया, ते येईपर्यंत थोडंसं अजून व्यवस्थित आवरून वगैरे घेईल. आणि पहिला स्वयंपाक महत्वाचा आहे, कारण पाहुणे यायच्या आधी मला स्वयंपाक आवरून घ्यायचा. हो हो, माहिती आहे. आता तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल आणि तुम्ही लगेच कमेंट करायला जायच्या आधी मी एक तुम्हाला क्लिअर करते, की हे खरं आहे की मी पहिला सगळी पूजा वगैरे आवरून घेतलेली होती आणि त्याच्यानंतरच मटण बनवलेलं आहे. फक्त एडिटिंग करताना क्लिप मागे पुढे केलेल्या आहेत. कारण कसं होतं, सुरुवातीला सगळं रुटीन दाखवताना ना तुम्हाला पण बोर नको व्हायला, म्हणून पहिला मी रेसिपी दाखवली तुम्हा सगळ्यांना. कशात बसले?
कामं खूप पेंडिंग होती आणि वेळ असा पटापट निघून जात होता ना, की समजतच नव्हतं. कधी 1 तास झाले, 2 तास झाले असं समजलंच नाही. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं, की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ती म्हणजे मला माहिती नाही, की मटनला किती शिट्ट्या लागतात वगैरे. तर थोडंसं जास्त शिजलेलं. तर मी तर काही खाल्लं नव्हतं, पण ज्यांना विचारलं किंवा आहोंना वगैरे विचारलं ना, तर ते सांगत होते, की थोडंसं जास्त शिजलेलं म्हणून. तर खूप रिग्रेट होतो मला ह्या गोष्टींचा. कारण नेहमी काय होतं माहिती आहे का, घरी सगळ्यांसाठी वगैरे बनवताना खूप छान स्वयंपाक बनतो. पण नेहमी पाहुणे वगैरे येणार असेल किंवा घरी काहीतरी प्रोग्राम असेल ना, तर असंच काहीतरी गोंधळ होतो. मला खूप वाईट वाटतं. मला असं वाटतं, की आपल्या घरी जर पाहुणे वगैरे येत असतील ना, खूप छान रेसिपीज वगैरे त्यांच्यासोबत पण शेअर कराव्यात. पण मग असं का होतं माझ्यासोबत मला कळत नाही. तर इथं मी वाटण वगैरे रेडी करत होते. हे बरंच वाटणचं कसं करायचं, काय करायचं YouTubeलाच बघितलेलं होतं. तसं तर गावाकडं वगैरे बनवल्यामुळे मला अंदाज आहेच. ह्या स्टेजला मी सारखं चेक करत होते आणि ज्यावेळेस पण चेक करेल ना, तर त्यावेळेस असं वाटायचं की अजून थोडंसं शिजायला पाहिजे अजून आणि खरंच शिजायला पाहिजे होतं आणि मेन प्रॉब्लेम आहे कुकरचा पण कारण त्याला शिट्ट्या येत नाहीत. मला त्याच्यामुळे अंदाज आला नाही. मी व्हिडिओज बघितलेले त्याच्यामध्ये 4 शिट्ट्या, 6 शिट्ट्या वगैरे असं सांगितलेलं होतं. पण आता ह्या कुकरला शिट्ट्या येत नसल्यामुळे मला समजलं नाही. तर इथं मी चेक करत होते. थोडंसं कच्चं वाटत होतं मला, तर मी परत ते शिट्टी लावायला ठेवलं आणि इकडे टोमॅटो वगैरे भाजून घेतला. बाकीचं सगळं वाटण वगैरे रेडी केलेलं होतं. फक्त टोमॅटो तेवढा भाजून घ्यायचा राहिलेला. तर वाटण वगैरे वाटून घेतल्याच्यानंतर मी पातेल्यामध्ये वाटण वगैरे टाकून त्याला परतून व्यवस्थित मसाले वगैरे सगळे टाकले आणि बनवून घेतलं. आता प्रॉपर रेसिपी शूट करता आली नाही कारण ते आलेले, मी त्यांना कॉल केलेला आणि मी त्यांना खूप लवकर यायला सांगितलेलं आणि ते लेट आले, तरी पण मला लेट झाला स्वयंपाक करायला. तर हे माझ्यासोबत नेहमी होत असतं. तर असं झालेलं आहे. थोडंसं कोथिंबीर वगैरे मी नंतर टाकलेली होती, पण त्यांच्यासमोर असे व्हिडिओ करताना वगैरे मला लाज वाटत होती म्हणून मी प्रॉपर व्हिडिओ शूट केला नाही. त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाली आमची सगळ्यांची आणि मी बर्गर बन्स घेऊन आलेले. बर्गर बन मी झेप्टोवरून मागवलेले. पण बर्गरच्या ज्या टिक्की असतात त्या डीमार्टवरून घेतलेल्या होत्या. तर झेप्टोवरून कसं ₹90 वगैरे सामान घ्यावं लागतं त्याच्यामुळे मी दूध पण एक्स्ट्राचं मागवून घेतलेलं होतं. आमची जेवणं झालेली होती. आम्ही गप्पा मारत होतो. चहाचा वगैरे टायमिंग होत होता. पण मुलांसाठी काहीतरी असंच चमचमीत खायला म्हणून बर्गरचा प्लॅन केलेला होता मी अचानकच. तर इथं बघा बर्गरच्या टिक्क्या इतक्या छान दिसत होत्या ना, मला तर बघूनच बर्गर खायची इच्छा झालेली. पण माझा उपवास होता म्हणून मी खाऊ शकत नव्हते. तर हे सगळ्यांसाठी बनवलेले होते आणि हा खूप छान ऑप्शन आहे. म्हणजे घरच्या घरी स्वस्त आणि मस्त आपण आपले हेल्दी व्हेजिटेबल्स वगैरे ॲड करून मुलांना खायला देऊ शकतो आणि आता हे नेहमीचंच झालेलं आहे. घरी नेहमी डीमार्टवरून येताना आम्ही टिक्क्या वगैरे घेऊन आलेल्या असतात आणि बनवत असतो. ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बर्गरची रेसिपी वगैरे शेअर केलेली आहे. तर हे झाल्याच्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला. पाहुण्यांना पण टाटा बाय बाय केलं. त्यांना पाठवायलाच मी बाहेर आलेली. तर त्यांच्यासोबत थोडंसं वॉक वगैरे केलं. तिथून पुढे ते गेले आणि रिटर्न आम्ही इकडून घरी येत होतो. तर अथर्वना खूप मस्ती करत होता. त्याला मी ओरडत होते आणि हा एक माझा आजचा ब्लॉग होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.